नमस्कार, माझं नाव शंभरसप्पा मुत्याप्पा उबाळे. मला ब्लॉकेजचे प्रॉब्लेम्स एन्जॉय केलं होतं. मी श्वासोच्छ्वास घेण्यात त्रास झाला म्हणून मी ॲलोपॅथीकडे जाऊन एन्जॉय घेतलं. एन्जॉय केल्यानंतर मला 5-7 ब्लॉकेज दाखवले. मग एक 100% ब्लॉकेज होतं, एक 80% ब्लॉकेज होतं, एक 90% ब्लॉकेज होतं, एक 50 ते 55 2 होते आणि एक 60 होतं. असं 5-7 ब्लॉकेज सांगितले होते आणि त्याचा रिझल्ट आणि त्याचं फोटोग्राफी वगैरे सगळं दिलं होतं. त्याच्यानंतर मी इलाज करत होतो. तिथे 1 महिनाभर इलाज घेतलो. ऑपरेशन करावं लागेल म्हणून माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं मला ते ऑपरेशनचा खर्च पेलवलं नाही. त्यामुळे मी महिनाभर वरच्यावर खर्च करून घेऊन तेवढंच वरचे ॲलोपॅथिक औषधाचं ट्रीटमेंट घेत राहिलो. ते औषधाचं ट्रीटमेंट घेत असताना मला सरांची अशी एक सरांची बातमी ऐकली, डॉक्टर तोडकर सरांची बातमी ऐकली. त्या बातमीनुसार मी बेडवरून उठता देखील येत नव्हतं मला त्यावेळेस माझ्या घरच्या लोकांना कोल्हापूरला मी स्वतःहून पाठवून माझे ते ॲलोपॅथीचे जे काय रिपोर्ट्स होते, जे एन्जिओग्राफीचे काय रिपोर्ट्स होते, ते सर्व रिपोर्ट मी माझ्या घरच्या फॅमिलीच्या हातात देऊन शिनी कोल्हापूरला पाठवलं. कोल्हापूरला सरांनी सगळे रिपोर्ट बघितले. रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉलवर माझी घरी कंडिशन बघितली. घरच्या कंडिशनवर त्यांनी मला स्वतःहून उठून बसायला सांगितले. तुम्हाला कितपत जमतंय तेवढं तुम्ही प्रयत्न करा. तेवढं मी प्रयत्न करून माझी कंडिशन पूर्ण व्हिडिओवर मी दाखविली. त्याच्यानंतर सरांनी मला तिथून ट्रीटमेंट घरच्यांच्या हातात औषध पाणी पाठवलं. त्याच्यानंतर एक 15 दिवस 20 दिवसानंतर परत ट्रीटमेंटला मी पाठवलं कोल्हापूरला. परत तिथून व्हिडिओ कॉलचं माझं परत त्यांनी ट्रीटमेंट घेतलं. मला चालता किती येतंय, उठून बसता फिरता येतंय का नाही ते बघितलं. तोवर मला सरांची स्वतःची तोंडवळी माहीत नव्हती की हा पेशंट आहे म्हणून. तर सरांनी ते पाहूनच मला ट्रीटमेंट देत राहिले. त्यानंतर मी जरा फिरता चालता करता येत असल्यामुळे मला एसटीनं प्रवास करता येत नव्हता. रेल्वेने प्रवास बर्थ करून रेल्वेने प्रवास करून पुण्याला ये जा चालू केली. त्या पहिल्या मुलाखतीत सरांनी मला त्यावेळेस पहिल्यांदा हा पेशंट आहे 6-7 महिन्यानंतर सरांची मुलाखत झाली. त्याच्यानंतर मी आज ट्रीटमेंट घेतो. आज आता 90% बरा झालोय असं मला खात्री वाटते. म्हणून सरांचं ट्रीटमेंट मी घेत चालत आहे. जरी कुणाला जर कुठल्याही आजाराचा, कुठल्याही दुखण्याचा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असेल तर सरांशी संपर्क करा. तोडकर संजीवनीला एकदा अवश्य भेट द्या.